गुढीपाडवा म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येते ते काठीला साडी नेसवून सजवून दारावर उभारलेली गुढी, त्याला घातलेली साखर गाठ्यांची माळ, कडुलिंबाची पानं आणि सगळं चित्र उभं राहतं आणि जेवणात श्रीखंड पुरीवर ताव मारून आपण मराठी नववर्षाचं स्वागत करतो। पण हे सगळं असलं तरी हा सण आपण नेमका का साजरा करतो याबद्दल पुराणात विविध आख्यायिका आहेत आणि म्हणून या सणाचं महत्त्व समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। तर एका पौराणिक कथेनुसार असं मानलं जातं की चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच आज, ज्याला आपण गुढीपाडवा म्हणून ओळखतो, त्या दिवशी ब्रह्मदेवानं या सृष्टीची निर्मिती केली आणि विश्वात सत्ययुगाची सुरुवात झाली। याच दिवसापासून कालगणनेला सुरुवात झाली आणि म्हणूनच आजच्या दिवसापासून नववर्ष सुरू होतं। तर रामायणानुसार असं म्हणतात की प्रभू श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपून तसंच लंकाधिपती रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्येत परत आले होते आणि तेव्हा श्रीरामाच्या विजयाप्रित्यर्थ आनंद उत्सव साजरा करायचा म्हणून अयोध्येत प्रत्येकानं दारावर गुढी उभारली होती आणि दारात रांगोळ्या काढून हा सण साजरा केला होता। म्हणूनच आजच्या दिवसाला रामायणात देखील अपार महत्त्व आहे। तसंच या सणाच्या तिसऱ्या आख्यायिकेचा विचार केला तर असं म्हणतात, आजच्याच दिवशी प्राचीन काळी शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलानं शंकाचा म्हणजेच परकीय आक्रमकांचा पराभव करण्यासाठी मातीचे सैनिकांचे 6000 पुतळे बनवले आणि त्या पुतळ्यांमध्ये प्राण फुंकले आणि 6000 सैन्यांच्या साह्यानं परकीय शत्रूंवर विजय मिळवला। म्हणूनच या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शक सुरू झालं आणि पुढे गुढीपाडवा हा सण साजरा केला जाऊ लागला। आता या सगळ्या झाल्या पौराणिक कथा, मात्र या सणाचा जर आपण नैसर्गिक दृष्ट्या विचार केला तर हा सण निसर्ग आणि शेतीशी संबंधित आहे, कारण या सणानंतरच थंडी संपून वसंत ऋतूचं आगमन होतं, रब्बी पिकांची कापणी सुरू होते, पानझड संपून झाडांना नवीन पालवी फुटते। त्यामुळेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा सण समृद्धी आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक मानला जातो। त्याचबरोबर या सणाला आपण दारात गुढी उभारतो, त्याचा आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला तर गुढी हे विजयाचं, शौर्याचं, समृद्धीचं प्रतीक मानली जाते। बांबूच्या काठीला रेशमी कापड, कडुलिंबाची पानं, साखरेची गाठी आणि फुलांचा हार लावून तांब्या पालथा ठेवून त्यावर गुढी उभारली जाते आणि ही गुढी घराचं रक्षण करते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करते अशी श्रद्धा आहे। त्यामुळेच आपल्याकडे पुराण काळापासून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। बखरच्या सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।